सतीमाता दक्ष प्रजापतीने केलेला महादेवाचा अपमान, शंकराचा झालेला अपमान, सतीनं केलेले त्या ठिकाणी यज्ञामध्ये देहाची विसर्जन, तिच्यापासून जन्माला आलेले 3.5 शक्तिपीठ. पुढे सनकाद्या नारदस्य रुबर हंसरुणती नैते ग्रहण ब्रह्मस्वत ह्यावर दुरे तसा मृषा धर्मस्य भार्यासे दंभ मायाचे शत्रुणम असुत मैथुनम तत् निवृत्तीचे ग्रह प्रजा. पुढे ब्रह्मदेवाच्या पाठीपासून जे जन्माला आले, हृदयापासून जे जन्माला आले यांचं वर्णन आलेलं आहे. ब्रह्मदेवाच्या पाठीपासून अधर्म जन्माला आलेला आहे. अधर्म ही ब्रह्मदेवाची बॅक साईड आहे, पाठीमागची साईड आहे. ब्रह्मदेवाच्या पाठीपासून अधर्म जन्माला आला. ब्रह्मदेवाच्या वक्षस्थळापासून सनकादी, ऋभू, हंस, अरुणी आणि यती हे 6 मुलं जन्माला आलेत. ब्रह्मदेवाच्या पाठीपासून अधर्म जन्माला आला. अधर्माच्या बायकोचं नाव आहे मृषा. मृषा म्हणजे खोटं बोलणे. खोटं बोलणे आणि अधर्म, अधर्म आणि खोटं बोलणं हे जोडाया. जिथे अधर्म आहे तिथे खोटं बोलल्या जातं, जिथे खोटं बोलल्या जातं तिथे अधर्म घडत असतो. म्हणून धर्मशास्त्र सांगतं सत्यम वदम धर्मम चरम. आमच्या वेदाचा आग्रह आहे की नेहमी माणसाने खरं बोलावं. भारताचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते. भारत हा सत्याच्या बाजूने उभा आहे सुरुवातीपासून. या देशाचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते. प्रत्येक डिपार्टमेंटचं एक स्लोगन आहे. पोलीस डिपार्टमेंटचं एक स्लोगन आहे, ते सुद्धा वेदातलं वाक्य आहे. काय? सद्रक्षणाय खल निग्रहणाय. सज्जनांचा कैवार आणि दुर्जनांचा संवार हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे, पोलीस डिपार्टमेंटचं. जे सहकार क्षेत्र आहे, सहकार क्षेत्राचं एक ब्रीद वाक्य आहे सहकारात वर्धते धनम. LICचं एक ब्रीद वाक्य आहे. काय? LICचं एक ब्रीद वाक्य आहे. कोणतं आहे? LICचं एक ब्रीद वाक्य आहे, तेही संस्कृत मधलंच आहे. प्रत्येकाला एक स्लोगन आहे. तो सगळे वेदातले शब्द आपल्या ज्यांनी घटना किंवा त्याच्यानंतर जी काही ही भारताची व्यवस्था बसवण्यात आली त्याच्यात वेदातले वाक्य आहेत. योगक्षम वहाम्यहम हे LICचं ब्रीद वाक्य आहे. बरोबर आहे शेखर भाऊ? योगक्षम वहाम्यहम हे भगवद्गीतेतलं वाक्य आहे. देवानं अर्जुनाला सांगितलंय. ज्ञानोबा त्याच्यावर भाष्य करताना म्हणतात जो होई मज अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीची योकू. तू मला शरण हो म्हणजे तू पॉलिसी काढून घे असं त्याचा अर्थ आहे. तुमचाही प्रचार होतोय, आपल्याला काही डिस्काउंट द्या. प्रत्येकाचं एक ब्रीद वाक्य ठरलेलं आहे. अधर्म, अधर्माची बायको आहे मृषा म्हणजे खोटं बोलणं. यांच्या पोटी जन्माला आले दंभ आणि माया, यांना निवृत्ती घेऊन गेले. दंभ आणि माया यांच्या पोटी निकृती, निकृतीच्या पोटी क्रोध आणि हिंसा, क्रोध आणि हिंसा यांच्या पोटी कलह आणि दुरुक्ती. दुरुक्ती म्हणजे शिवी. जिथे कलह आहे, कलह म्हणजे भांडण, कलहाची बायको आहे. दुरुक्ती म्हणजे शिवी. जिथे भांडण आहे तिथे शिवी आहे, जिथे शिवी तिथे भांडण आहे. हे दोघे नवरा बायको आहेत. एक आली की दुसरा बरोबर येतो. शिवी द्या भांडण होईल, भांडण करा शिवी येईल. जोड्या आहेत त्या. यांच्या पोटी जन्माला आले भय आणि मृत्यू. यांच्या पोटी जन्माला आले यातना आणि निराय. निराय म्हणजे नरक. यांच्या पोटी जन्माला आले यातना आणि निराय. दुरुक्ती अभद्र बोलणे, अमंगळ बोलणे, अपवित्र बोलणे. मायबाप. ब्रह्मदेवाच्या छातीपासून धर्म जन्माला आला आणि मग ब्रह्मदेवाचे जे काही पवित्र मुलांची परंपरा सांगितली त्याच्यामध्ये महाराणी शतरूपा आणि स्वयंभू मनू यांनी काही वर्ष नैमिषारण्यामध्ये तपश्चर्या केलेली आहे. गोमतीच्या काठी लखनौ पासून 80 किलोमीटर अंतरावर सीतापूर नावाच्या जिल्ह्यात नैमिषारण्य आहे.
तिथे यांनी तपश्चर्या केली. यांना 2 मुलं झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद. प्रियव्रताची कथा नंतर आली, पण धाकट्या भावाची कथा आधी आली. ज्याचं काही कर्तृत्व आहे त्याचं नाव आधी येतं. उत्तानपाद राजा हा प्रियव्रतापेक्षा लहान होता, पण त्याच्या पोटी जी संतान आली त्याचं वर्णन भागवतकरांनी आधी केलं. उत्तानपाद, त्याला 2 बायका होत्या, सुरुची आणि सुनीती. प्रत्येक जीव उत्तानपाद आहे. उत्तानपाद म्हणजे मुंडकं खालीन पायवरती, त्याला उत्तानपाद म्हणतात. आपण सगळेजण उत्तानपाद आहोत. आईच्या गर्भामध्ये भगवंतानं आपल्याला 9 महिने 9 दिवस मुंडकं खालीन पायवरती उलटा टांगून ठेवलेला आहे. यालाच नरक यातना म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, नवमास कष्टलासे 10व्याने प्रसूत झाली, बाहेर येता कर्मजाळ मान तुझी अडकले. मातेची आ उदर कोहरी पचून वेष्टेची आ दाथरी, उकडोनी 9 मास बरी जन्मो जन्मोनी मरते. तुम्ही आपण सगळे आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस भगवंतानं उलट टांगून ठेवलेलं आहे. हे झाड उलट आहे. 15व्या अध्यायात भगवान त्याचं वर्णन करतात. ऊर्ध्व मूल मधक्षाक आहा कटा उखटे मृत्यूलोकीचे उफराटे, अर्जुना तू अवचटे जन्मलासी. शरीर हे संपूर्ण उलट झाड आहे. डोक्याचे केस मुळे आहे, पायाचा पंजा शेंडा आहे. म्हणून हळद लावताना पायापासून अशी वरती नेतात का वरतून खाली आणतात. आठवत असेल ना तुम्हाला हळद कशी लागली होती. हळद तर लागली ना प्रत्येकाला. काही ना आता नुकती लागली, काही ना वर्ष झालं, काही ना 4 वर्ष झाले, काही ना 10 वर्ष झाले, काही ना इतके वर्ष झाले त्यांना आठवत बी नाही, आणि काही ना इच्छाही नाही आठवायची, काही ना इच्छाही नाही नको. मला सांगा, हळद माणसाला किती वेळा लागते? माणसाला हळद किती वेळा लागते? 2च कारणानं हळद लागते. एकदा लग्नात हळद लागते आणि दुसरी हळद लागते मुक्कामार बसल्यावर. मुक्कामार कशाला म्हणतात? जखम दिसत नाही पण आतून ठसठसत. लग्न मुक्कामारच आहे. जखम नाही, रक्त येत नाही, पण मजबूत मार बसलेला आहे. सांगीन कोण? तुमची माझी सगळ्यांची अवस्था तीच आहे. कहू तो मामार खाय, ना कहू तो. जुनी म्हणे ती. सांगितलं तर आई मार खाईल, नाही सांगितलं अभद्र शब्द त्याच्यामुळे सांगत नाही व्यासपीठावर. प्रियव्रत, तुम्ही एवढं ध्यानात ठेवा, आपण माफ करा, उत्तानपाद राजा आहोत. आणि त्या जीवाला 2 बायका, सुरुची आणि सुनीती. सुरुची, जिभेचे चोजले पुरवणे, त्याला म्हणतात सुरुची. जीभ जे जे मागेल ते ते देत नका जाऊ. कधीतरी जिभेला नकार देत जा. तुकोबाराय म्हणतात रसनानं आवरी. जिभेला रसनानं आवे. रस विषय जिभेचा विषय. पंचविषय प्रत्येक इंद्रियाचे त्या ठिकाणी 5 विषय सांगितलेले आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गंध हा नाकाचा त्या ठिकाणी विषय, रूप हा डोळ्यांचा विषय, रस जिभेचा विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. आणि हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जवळ आहेत. एका एका विषयाला एका एकाचा फडशा पडला. रस विषयाला मासुडी बोलली, रूप विषयाला पतंग नावाचा किडा बोलला. पावसाळ्यामध्ये ते पतंग नावाचा किडा जन्माला येतो. स्पर्श विषयाला हत्ती बोलला. शब्द विषयाला हरिण बोलले. हरण फार चपळ जात आहे. हरिण हाती लागत नाही. हरिणाला पकडण्याकरता जे शिकारी लोक ते बासरी वाजवतात. बासरीचे स्वर इतके मधुर असतात की ती लुप्त होऊन जातात, स्वतःला विसरून जातात. आणि मग ती एका जागी थबकली की तो शिकारी तिला बाण मारतो. बाण लागला कंठात, पडली ती, शेवटचे घटका मोजते. तो शिकारी तिला पकडायला आला, उचलायला आला, तर ते हरिण त्याला सांगते, क्या देखत है पारधी पुरा लगा है घाव.
ती त्याला म्हणते, क्या देखत है पारधी पुरा लगा है घाव, जब तक शरीर में प्राण है तब तक बीन बजाओ. ज्या बासरीच्या स्वरामुळे मी अडकलो, जीव गेला, आता जीव जाणार आहे. आता जीव जाण्याच्या आधी थोडी फार तरी ती बासरी ऐकव. ही माया आहे. 5 विषयाला 5 जणांना संपवलं. सुरुचीच्या मुलाचं नाव होतं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. ध्रुव म्हणजे अविनाशी, ध्रुव म्हणजे दृढ निश्चय, ध्रुव म्हणजे निश्चयात्मक वृत्ती किंवा बुद्धी. सुरुची आवडतीये, सुनीती नावडतीये, नीती माणसाला आवडतच नाही. जीवनात नीती फार महत्वाची आहे. नीतीनं कमवलेलं धोका देत नाही आणि अनितीनं मिळवलेलं माणसाला कधीच शेवटाला नेत नाही. नीतीनं कमवलेली संपत्ती कधीच धोका देणार नाही तुम्हाला. अनितीनं कमवा, ती तुमच्या डोळ्यात देखत जाणार आहे, चुकतच नाही. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत कमवली त्यांना जय गेली नाही. ते रावणाला जय गेली नाही हो. मारुतीरायाचा जन्मोत्सव आज म्हणून सांगतो. भागवतातली कथा नाही, थोडस बायपास जातो. रिंग रोड इकडून जातोय ना, रिंग रोड असं बायपास जाऊ आपण. मारुतीरायाचा जन्मोत्सव म्हणून बोलतो. रावणाची लंका, रावणाला लंका दिली कोणी? रावण भक्त कोणाचा? शंकराचा. रावणाला लंका दिली कोणी? शंकराने. आणि पेटवली कोणी? शंकराने. हनुमानाने. हनुमान कोण होते? लंका दिली कोणी? शंकराने. पेटवली कोणी? ज्याला देता येतं त्याला पेटवता येतं की नाही? हा, मग आता का पेटली लंका? अद्भुत रामायणातली कथा आहे. माता पार्वती, माता लक्ष्मी, माता सावित्री यांच्याकडे गेल्या आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. महिलांच्या चर्चा होता तशा. लक्ष्मी माता म्हणले, पार्वती तू हिमालयाची कन्या आहे, तुझा बापा तुझं माहेर काय श्रीमंत आहे. तुझा बाप हिमवंतू दोष खाय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. हिमालयाचं नुसतं शकीर पाहिलं तरी पापाचा नाश होतो. मग एक मला म्हणे, महाराज टीव्हीवर हिमालय पाहिला तर पापाचा नाश होईन का? म्हणजे शाबास. नाही म्हणजे तुम्ही म्हणता ना हिमालय पाहिला की दोष जातो, मग टीव्हीवर जरी हिमालय दिसला तर त्याला म्हटलं एक सांग, नुसतं अन्नाच्या ताट तुम्ही टीव्हीमध्ये पाहिलं की पंचपक्वान्न नाही, ते पाहिलं की पोट भरतं की नाही? तसंच येते. प्रत्यक्ष खावं लागतं तेव्हा पोट भरतं. तसं नुसतं टीव्हीवरती पाहून पोट त्याचे उद्धार होत नाही. बरं, लक्ष्मी मातेने सांगितलं, म्हणले पार्वती अगं सुकुमार नाजूक राजाची कन्या राजकुमारीतून. म्हणले काय? म्हणले बाई तुझी दशा आहे ग. तुझा नवरा मसनात राहतो, वडाच्या झाडाखाली बसतो, बरं जोडीदार बी असे घेऊन बसतो आजूबाजूला. काही नमुंडकच नाही, काहींचा नुसता सापडा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणले जोडीदार तुझ्या नवऱ्याचे. म्हणले तुला कंटाळा नाही येत का पार्वती? ते म्हणले आता पर्याय नाही. माता सावित्री माता लक्ष्मी दोघांनी हट्ट धरला. म्हणले तू एक काम कर, तू महादेवाला सांग बरं की आपल्याला नवं घर बांधा, चांगला बंगला बांधायला लावा, हे मसनात राहणं काही चांगलं नाही उघड्यावर. ते म्हणले बाई ऐकणार नाही, ते लय वैराग्यवान आहे. ते 8 दिवस तर सप्त्याला गेलं की परत येत नाहीत. ते म्हणले उदासीन आहे, त्यांना काही घराकडे त्यांचं लक्ष नाही आहे. लय म्हणले ते दुर्लक्षित झालेलं आहे आमचं. पण आता नाईलाज आहे. माझ्या मायबापे बरे नाही केले, माझ्या 4 बहिणी नांदती सुखाच्या, माझी कर्मरेषा. कीर्तनकारांच्या बायकोचे शब्द आहे हा प्रत्येकीचे, भजन्यांच्या सुद्धा. पार्वती माताने सांगितलं, म्हणले नाही शक्य मला लक्ष्मीने सांगितलं एक काम कर, मी कुबेराकडून धन घ्यायचे, बंगला बांधते, सगळं करते, फक्त तू नवऱ्याला कन्व्हिन्स कर. तू महादेवाला सांग की ती घर बांधू द्या. ते म्हणले जरा अवघडच वाटतं ते.
मला माहिती आहे ना माझा मालक कसा आहे. एक वाक्य बोलतो हा, तुम्हाला पटेल सगळ्यांना, मोठ्या जबाबदारीने बोलतोय. माणूस बाहेर कितीही चांगला असू द्या, पण तो कसा आहे ते फक्त त्याच्या बायकोलाच माहिती आहे. महाराज किती बी गोड बोलू द्या, पण तो कसा आहे त्याचा स्वभाव फक्त त्याच्या बायकोला ठाऊक असतो. आणि बायको एकच शब्द बोलते तुम्हाला, तुम्ही किती भांडा, ती एकच, बस. काय पुढचं? बस बस. माहितीये, संपला. दशरथ राजा संपला. आपण नाही लागत कुठे. काही एकच शब्द बोलली होती, म्हणले बस, नका देऊ वचन, नका पूर्ण करू वचन. मी सांगते ना जगाला. एक वाक्य बोलतो पुढे चालतो. माणूस बाहेर 1000 लोकांना तोंड देऊ शकतो, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. बस माय तुमच्या चरणावरती डोकं आहे आपलं, त्याच्या पलीकडे शब्दच नाही आपल्याकडे. ठीक आहे. माता पार्वती घरी आल्या, महादेव आले. म्हणले देवा एक विचारू का? म्हणलं काय? म्हणले हे उघड्यावर फिरणं, म्हसनात राहणं, अंगाला राख लावणं तुम्हाला नाही हो, पण मग बाकीच्या बाया बोलतात ना मला, हे काय जीवन आहे का? राजाची राजकुमारी मीन काय जीवनाचं मातीर झालं. महादेवानं सांगितलं बघ आपल्याला काही गरज नाही, शेवटी शरीराची होय माती, राखच व्हायचे. ते म्हणले मान्य आहे सगळं, पण थोडंसं. महादेवानं सांगितलं बघ माझ्याकडे पैसेही नाही आणि आपल्याला टाईमही नाही. माता पार्वती म्हणली तुम्ही पैसेही देऊ नका आणि तुम्ही वेळही देऊ नका, सगळं तयार आहे, मटेरियल तयार आहे, इंजिनियर तयार आहे, बँकवाले फाईल घेऊन फिरताय, 1 रुपया देऊ नका. ते कोणती योजना आहे ना ती 235 माफ होता प्रधानमंत्री आवास योजना, म्हटले त्याच्यात आपला नंबर लागतोय, सगळं होतंय, तुम्ही फक्त हो म्हणा, परवानगी द्या. महादेव म्हणले ठीक आहे चाल कर. माता पार्वतीनं लक्ष्मी मातेला सांगितलं, लक्ष्मी मातेनं कुबेराला बनवलं, सोन्याचा महाल तयार झाला. माता पार्वती खुश झाल्या की म्हणले माझ्या नवऱ्यानं पहिल्यांदा काहीतरी ऐकलं बा माझं. पण म्हणले पार्वती एक अट आहे. म्हणले काय? कोणत्याही वास्तूत जाताना त्याची वास्तू शांती होणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणा महाराज काय गरज आहे हो आम्हाला, विज्ञानवादी लोक महाराज आम्ही, कशासाठी वास्तू शांती करायची हो? उगीच तुमचं कीर्तन ठेवायचं, पुन्हा भजनी मंडळ बोलवायचं, पुन्हा तुम्हाला जेव घालायचं, पुन्हा तुम्हाला दक्षिणा द्यायच्या, बरं तुम्ही टायमावर येता की नाही ते बी गॅरंटी नाही, आणि पुन्हा एवढे जेवण खावणं, ब्राह्मण बोवान ते पूजन कशासाठी करायचं महाराज? कशासाठी करायचं तर ऐका. तुम्ही तुमच्या घराला ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या कुठून आलेल्या आहेत तुम्हाला माहीत नाही. तुमच्या घराला तुम्ही जी वाळू वापरली, वाळू कुठून येते? गंगेतून. जिथून वाळू काढली ती कुठून आली तुम्हाला ठाऊक नाही. तिथे एखादी प्रेतही जाळलेलं असू शकतं, तिथे कोणी मेलेलंही असू शकतं, त्या प्रेताचे हाड त्याची राखही त्याच्यात असू शकते. अशा सगळ्याच वस्तू आहे. मग त्या सगळ्या वस्तू कुठून आलेल्या आहे त्यांच्या शुद्धीसाठी धर्मशास्त्रकारांनी विधी सांगितलेला आहे. तुम्ही माना अगर नका मानू, त्याच्या शुद्धतेसाठी हे करावं लागतं. म्हणलं याची वास्तुशांती करावी लागेल. पार्वती सांगितलं चांगला ब्राह्मण बोलवा, विद्वान ब्राह्मण बोलवा. महादेवानं सांगितलं एक ब्राह्मण मला माहिती हो, लय हुशार आहे, 4 वेद पाठ आहे त्याचे, आणि तो आपला शिष्य आहे, दक्षिणा बी जास्त घेणार नाही आपल्याकडून. म्हणले कोण? म्हणले लंकेचा राजा रावण. म्हणले हो रावणच. पार्वतीला आनंद झाला, कारण रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, रावण विद्वान होता, रावण वेदपाठी होता, रावण बऱ्याच गोष्टी रावणाच्या. रावण हुशार होता, रावण ज्योतिषी बी सांगत होता. बरं कोणता पुस्तक आहे ते? लाल किताब हे रावणानं लिहिलेलं आहे. अजून एक ग्रंथ रावणाचा काय? रावण संहिता. रावण संहिता नावाचा ग्रंथ रावणानं लिहिलेला आहे.
रावणाला बोलवलं, पूजा सुरू झाली, वास्तुशांती आटोपली आणि यजमानानं विचारलं की गुरुजी दक्षिणा काय देऊ? रावणाने सांगितलं, देवा तुम्ही भोळे आहेत खूप. म्हणले हो. तुम्ही वैराग्यवान आहे? म्हणले हो. तुम्ही त्यागी आहेत? म्हणले हो. तुमचा कशातच मोह नाही? म्हणले हो. म्हणले मग देवा, हा जो महाल बांधलेला आहे या महालाची तुम्हाला काय गरज? तुम्ही राहणार आहे का याच्यात? म्हणले नाही. म्हणले मग मला जर दक्षिणा द्यायची असेल तर एक काम करा, एवढा महालच आपल्या नावाचा करून द्या. त्याला रावण म्हणतात. रावण कोणाला म्हणतात? जे माझं नाही जे त्याच्यावरती हक्क सांगणे हा रावण आहे. जे माझं नाही जे माझा त्याच्याशी काही संबंध नाही दूरदूरपर्यंत, तरी त्याच्यावरती हक्क प्रस्थापित करणे ही रावणाची वृत्ती आहे. तो महादेव म्हणले हरकत नाही, सोडला संकल्प, दिला म्हणले तुम्हाला महाल दिला. ऐका, रावणानं अनितीनं ते बळकवलं. ध्यान देऊन ऐका. रावणानं महादेवाचा सोन्याचा महाल अनितीनं त्या ठिकाणी मिळवला. अनितीनं मिळवलेलं धन, अनितीनं मिळवलेली प्रॉपर्टी, अनितीनं मिळवलेली कोणतीही वस्तू माणसाला शेवटाला जात नाही. रावणानं मिळवलं, कब्जा केला, सोन्याचा महाल घेतला, पण ध्यानात ठेवा, एक दिवशी तीच लंका त्याच मारुतीरायानं म्हणजेच शंकराने आपल्या हातानं पेटवून टाकली. का पेटली? रावणानं आणि तिनं कमवलेलं होतं म्हणून शेवटाला गेलं नाही. एवढं वाक्य जरी ध्यानात ठेवलं तरी भरपूर झालं. मारुतीरायानं ती लंका पेटवण्यामागचं कारण हे होतं की रावणानं ते बळजबरीनं बळकावलेलं होतं, हिसकावलेलं होतं, आणि ते माणसाला कधीच पचत नाही. रावणाला पचलं नाही. जेवताना लोक तो एक श्लोक म्हणताना, रावणा रावणा राज्य गंभीर झाले, सीते सारखे रत्न चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पचेना. 14 जडून खाक झालं म्हणजे हरामानं कमवलेलं जडून खाकच होतं. त्याच्यातलं शेवटचं त्या ठिकाणी हे वाक्य आहे. अनिती, मी काय सांगत होतो, सुनीती. सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव आहे, सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम आहे. सुरुची आवडती आहे, राजाचा दरबार भरलेला आहे, राजा बसलेला आहे, सावत्र भाऊ बसलेला आहे. लहान लेकरांना हेवा असतो. तुमच्या घरी जर लहान लेकरू असलं आणि दुसरं लहान लेकरू जर आलं तर त्याला जी वस्तू आहे लेकरू तेच वस्तू मागतं. लेकरांचा स्वभाव आहे तो. काही लेकरांना एक घाण सवय असते, कोणी पाहुणे आले की ते दरवाजात येऊन उभे राहतात, पप्पा 1 रुपया. बाप म्हणतो ना, आला का लाज नाही वाटत तुला? पाहुणे बसले तुला कळत नाही का? पोरगं 2 मिनिटं शांत, पप्पा. शेवटी पाहुण्यालाच लाज वाटते. पोरग पैसे मागतोय ना, आपण बसलेलं आहे. पाहुण्यानं खिशात हात घातला, नेमकं बंडल कीर्तनाचं पाकिट आलं होतं 500च्या नोटा. खिशात हात घातला आणि बाहेर काढलं, सगळ्या 500च्या. बरं ते वरती काढायची एक लाज. सावत्र भाऊ बसलेला होता. ध्रुवानं बघितलं, ध्रुव गेले मांडीवर बसले, सावत्राई आली. तिने ध्रुवाचा हात धरला, जमिनीवर ढकलून म्हणले, पळ बाळा, तू दुसऱ्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेला आहे. तुला या सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही आहे. या सिंहासनावर फक्त माझ्या पोटी जन्माला आलेलाच मुलगा बसू शकतो. हा, तुला इच्छा नाही ते बसायची, मग एक काम कर, अरण्यात जा, तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न कर आणि देवाला सांग, देवा मला माझ्या सावत्राईच्या पोटी जन्माला घाल. म्हणजे तिने अप्रत्यक्षरित्या सांगितलं की तू मर. जन्म जर घ्यायचा तर मरावं लागेल ना. तिने अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्ट त्याला सांगितलं की तू मर, माझ्या पोटी जन्माला ये, माझ्या गर्भात जन्माला आला मग तुला ते सिंहासन भेटेल बाळा. ध्रुवाला वाईट वाटलं. ध्रुव रडत रडत आईच्या जवळ आले. आई सगळं सहन करते, फक्त लेकराच्या डोळ्यातले अश्रू सहन करत नाही. देख सकती हूं मैं कुछ भी होते हुए, नहीं मैं नहीं देख सकती तुझे रोते हुए.
सगळं सहन करते. मायचे कपडे फाटके असू द्या, तिचं पातळ फाटकं असू द्या, मायला त्याचं काहीच वाटत नाही. पण लेकराच्या अंगावर जर फाटके कपडे असले तर मायचं मन तिडतिड तुटतं. माय उपवाशी झोपते, तिला त्याचं काहीच वाटत नाही, पण तिचं लेकरू उपवाशी झोपू नये म्हणून ती त्या ठिकाणी कोणतंही दिव्य करायला तयार आहे. दिवाळीचा सण जवळ आला, तुम्ही सगळे पदार्थ करायला सुरुवात केली. मिठाई आहे, फरसाण आहे, चिवडा आहे, चकल्या आहे, लाडू आहे, करंज्या आहेत, सगळं बनवलं तुम्ही. आणि या गडबडीमध्ये पोराची तब्येत बिघडली. सुरुवातीला कणकण होती तापाची, ताप वाढत गेला. दवाखान्यात नेलं, डॉक्टरांनी रक्त चेक केलं आणि सांगितलं, ताई याला 102 ताप आहे, बाळाला ऍडमिट करावं लागेल. लेकराला ऍडमिट केलं. 4 दिवस राहिला. फनफन ताप होता, सलाईन लागल्या होत्या. जेवण नाही, खाणं नाही, काही नाही. माय सारखी कधी पायाजवळ बसायची, कधी डोक्याजवळ बसायची, कधी डोक्यावरून हात फिरवायची, कधी गालावरून हात फिरवायची. माय येते. 4 दिवस ऍडमिट राहिलं. पोरगं 5व्या दिवशी सुट्टी झाली. पोरगं घरी आलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं, एक काळजी घ्या ताई, अजून 5 दिवस होता, ट्रीटमेंट दिलेली आहे, सगळे डोस पूर्ण झालेले, त्याचे पण काळजी घ्या. पेशी कमी झालेल्या आहेत त्याला तेलकट तुपकट काहीच देऊ नका, एवढी काळजी घ्या. म्हणले हो. बाळ घरी आहे, अंथरुणावरती आहे. आणि दिवाळीला गल्लीतल्या काही भावकीतल्या काही नातेवाईक मंडळी दिवाळीच्या पिरियडमध्ये घरी भेटायला आल्या. घरी पाहुणे आले म्हणून आईनं सगळ्या डब्यांमधून जे ज्या वस्तू होते त्या प्रत्येकाचे प्लेट तयार केल्या. 5 जणी होत्या, 5 जणींसाठी प्रत्येकासाठी तिने फरसाण, चिवडा, चकल्या, लाडू जे असेल ते सगळं त्यांना दिलं. सगळ्यांनी ते फरसाण घेण्याकरता हातात घेतलं. आणि मग आपल्या धर्मातला आपला एक संस्कृतीचा एक भाग आहे, भूक लागली म्हणजे खाणे, हे प्रवृत्ती आहे. घेतलं आणि स्वाभाविक आहे, त्यांनी सांगितलं की तू पण घे ना, एक तू खा ना. ते म्हणले मला नको. अगं म्हणले घे, आमच्या सोबत खा. ते म्हणले नाही ना, खरंच नको मला. म्हणले तू हनुमान जयंतीचा उपवास करते का? म्हणजे नाही. मग खात का नाही? खात का नाही असं म्हटल्याबरोबर त्या मायच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. तिनं सांगितलं, ज्याच्यासाठी बनवलं त्याने एक घास खाल्ला नाही, मी खाऊ कसा? तिला येऊ नाही. नाहीतर मग संसारात तर रोज नाचतोय माणूस, कोणाच्याही इशाऱ्यावर नाचतो. आणि सगळ्यात जास्त माणूस कोणाच्याही इशाऱ्यावर नाचतो? तुम्ही मान्य करतात त्याबद्दल तुम्हाला हॅट्स ऑफ आहे बरं. संसार इथे नाचलं की संसारात नाचावं लागत नाही. देवाच्या दरबारात नाचायचं, आनंद घ्यायचा. अजून ध्रुवाची कथा झाली की एक भजन घेऊ आपण आणि मग उभं राहून नाचायचं ज्याला वाटलं त्यांना. आईला वाईट वाटलं. आई तिने अश्रू पुसल्याने सांगितलं, बाळा झालं काय? ध्रुव म्हणले, अगं आई ती सावत्राई आई आहे का नाही? नाही. माय म्हणले, अरे असं नाही बोलायचं. लेकरू चुकलं की तुम्हाला त्याला शिक्षा किंवा त्याला समजावता आलं पाहिजे की हे चुकीचं आहे. लेकरांना लहानपणी समजावता येतं, मोठं झाल्यावर लेकरं समजून घेत नाही, मग ते आपल्याला समजावतात. मग त्यांचं एक ठरलेलं असतं, शांत बसाव. तुम्हाला काय कळतं? लहानपणी आई सांगते त्याला, शांत बैस रे, तुला काय कळतं? लहानपणी आई म्हणते तुला कळत नाही. लग्न झाल्यावर बायको म्हणते की नाही, शांत बसाव, तुम्हाला काय कळतं? आणि म्हातारपणात मुलं सांगतात. मग मी असं म्हणतो, तुला लहानपणी कळालं नाही, तरुणपणात कळालं नाही, म्हातारपणात कळालं नाही, तुला कळेल का नाही? कथा साजणी गुण जाशील, हे कळायला पाहिजे ना. कडे ते नाकडे, नाथबाबांचे शब्द हरिपाठातले. आईला वाईट वाटलं. आई म्हणले, असं नाही बोलायचं रे, मी तुला हे शिकवलं का? अगं म्हणले, आई मग ढकलून दिलं ना. म्हणले, असू द्या ना, ती चुकली म्हणून तू पण पुन्हा तीच चूक करायची का? रामायणामध्ये भरताचे शब्द आहेत, माझी आई चुकली, पुन्हा मला तीच चूक करावी लागते. रामाला भेटायला गेले तेव्हाचं संभाषण आहे, संसदेतलं भाषण आहे भरताचं रामायणात.
माय म्हणली बाळा, आणि तुझी जी सावत्राई बोलली ते कुठे चुकीचं बोलली रे? तुझ्या दोन चुका आहेत. एक तर तू माणूस म्हणून जन्माला आला, पहिली चूक आहे. आणि दुसरी चूक तुझी ही आहे की तू माझ्या पोटी जन्माला आला. तुझा बाप मला दासी सुद्धा समजत नाही. मी एक अभागी आहे, मी एक दुर्दैवी स्त्री आहे. पण पतिव्रते धर्माचं पालन म्हणून मी या घरात राहते बाळा. आणि तुला तिने चुकीचं बोललीच नाही. ती म्हटली ना की तुला जर हे सिंहासन पाहिजे तर देवाची आराधना कर. मग जा ना, देवाची आराधना कर, त्याच्या कृपेने मिळव हे सगळं. ध्रुवाने एक प्रश्न केला बाळ सुलभ स्वभावाला अनुसरून की आई, देव कुठे असतो? मायने सांगितलं बाळा, त्याच्यासाठी जंगलात जावं लागतं, तपश्चर्या करावी लागते, व्रत करावं लागतं, उपासना करावी लागते, साधना करावी लागते. मग म्हटलं मी जाईल ना. पण म्हणले आई, जंगलामध्ये वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोल्हे लई स्वापद असतात, मला भीती नाही वाटणार का? ते मला खाऊन नाही टाकणार का? माय म्हणली बाळ्या, ज्यांनी देवासाठी घरातून बाहेर पाय काढला त्याची सगळी जबाबदारी देवावरती असते. देव राखी त्याला मारेल कोण, न मुळे काटा हिंडता वन. भगवान कहते हैं तू मेरे मार्ग पर पैर रखकर तो देख, जीवन में तेरे सारे मार्ग न खोल दूं तू कहना. भगवान कहते तू मेरे लिए कुछ खर्चा करके तो देख, तेरे लिए कुबेर के भंडार न खुले कर दूं तू कहना. म्हणले येतो आई मी. घरातून जाताना आपल्या पूर्वजांनी एक हट्ट धरलेला आहे. घरातून जाताना, बाहेर निघताना आपण येतो हा शब्द वापरायचा आहे. जुने लोक बोलतात जातो, मग जातो हा शब्द आमच्या पूर्वजांनी आम्हाला वापरूच दिला नाही. घरातून निघताना कधी येतो हा शब्द वापरा. येतो आता. जातो हा शब्द घरातून जाताना बोलायचाच नाही, कधीच नाही. आई येतो, आईने सांगितलं थांब, सावत्राईचा नमस्कार करू नये, वडिलांना नमस्कार करू नये. ध्रुव गेले, आईला नमस्कार केला, बापाला नमस्कार केला, ध्रुव निघाले. 5 वर्षाचं वय ध्रुवाचं. पण मनात विचार आला की आतापर्यंत मी असं ऐकलं आईच्या तोंडून की सद्गुरू वाचून सापडेना सोय, गुरु शिवाय देव भेटत नाही. मी तर गुरु केला नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणच देव होय गुरु. नारदजीने विचार केला की याला गुरुची गरज आहे ना. नारदजी तिथे आपण होऊन जाऊन उभे राहिले. नारदाला पाहिल्याबरोबर ध्रुवाने जाऊन पायावर डोकं टेकवलं. नारदानं सांगितलं पहिली पायरी पक्की आहे. परमार्थाची पहिली पायरी आहे नम्रता. ज्याला परमार्थाचं ज्याला लागायचं त्याने पहिली पायरी पक्की करायची, दृढ करायची. नम्रता जीवनामध्ये पाहिजे. नारदाने विचारलं बाळा काय नाव तुझं? म्हणले ध्रुव. कुठं निघाला? म्हणले जंगलात. म्हणजे कशासाठी? म्हणजे देवाची प्राप्ती करायची. कोणी सांगितलं तुला जंगलात देव भेटतो? म्हणले आई म्हटली होती. अरे म्हणले जंगलात देव नाही भेटत, जंगलामध्ये बब्बर शेर आहे, खाऊन जाईन तुला. आणि तुला भीती नाही वाटत का त्यांची? जंगलात एकटाच असे, तुला भीती नाही वाटत? ध्रुव म्हणले माझ्या आईने सांगितलं की जो देवासाठी घराच्या बाहेर पडतो ना त्याची सगळी जबाबदारी देवावरती असते. नारदाला वाटलं चला दुसरी पायरी पक्की आहे. दुसरी पायरी आहे विश्वास. एक तर परमार्थात नम्रता पाहिजे, दुसरं विश्वास पाहिजे. संतांच्या पायी हा माझा सर्व भावी दास झालो त्यांचा. का? त्याची माझे हित करती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. विश्वास आहे. म्हणले बाळा घरी किती वेळा जेवण करायचं रे? म्हणले सकाळी उठलं की आई मॅगी करून द्यायची. तिलाही वेळ नसायचा. बस 2 मिनिटामध्ये पाणी उकळलं, त्याच्यात ते टाकलं की लगेच मॅगी तयार व्हायची. सकाळी मॅगी खायचो, नंतर चहा पाव, वडापाव, भाजीपाव, आणि कधी एखाद्या वेळेस आठवण आली तर मग मिसळ होतीच आमच्या आजूबाजूला. 4-5 वेळा तरी जेवायचो महाराज. मग नारदाने विचारलं जंगलात गेल्यावर काय खाशील? तिथे तर तुझी आई नाही, आई तुला जेवू घालणार नाही, तिथं काय खाशील? त्याने सांगितलं माझी आई म्हटली होती जब दात नाही ते तब दूध दिया, अब दात दिए तो कुछ और भी देगा. माय म्हटली होती की बाळा मायच्या पोटात असताना दात नव्हते, जन्माला नंतर दात नव्हते, जन्माला आल्यानंतर दात, काहीतरी 9-10 महिन्यानंतर दात येतात. मग मला एक माणूस म्हणे महाराज
देवाचे बऱ्याच गोष्टी चुकतात हो म्हणे. म्हटलं काय चुकलं देवाचं? म्हणे देवाने जन्माला आल्यावर 8-9 महिन्यानंतर दात दिले माणसाला. म्हटलं मग? नाही म्हणे त्याने आईच्या पोटातच दात द्यायला पाहिजे होते. त्याला म्हटलं देव तुला घाबरत होता म्हणे. मला? म्हटलं हो. म्हणे का? म्हटलं देवाने विचार केला होता याला जर आईच्या पोटात भूक लागली तर हा माईच्या आतडे सुद्धा कुरतडायला मागे पुढे पाहणार नाही. आणि कुरतडाच्या बाबतीत नाद नाही करायचा माणसाला. त्याच्यामुळे दात नाही दिले. आई म्हटलं की दात नव्हते तेव्हा दूध दिलं, आता दात दिले तर काहीतरी व्यवस्था केली असेल ना त्याची. नारदान सांगणारे म्हटले पळ जा घरी. कसला देव, कसला त्या ठिकाणी जंगलात कुठे देव असतात का? उगीच काही जर तुझ्या आईने तुला भूल थापा दिला. म्हटले पळ घरी, खेळण्याचे कुदण्याचे दिवस तुझे. त्याने सांगितलं महाराज तुम्ही नारद होऊ शकत नाही. नारद म्हणले असं का बोलतो? अरे मी नारदच आहे. म्हणले नाही नाही तुम्ही नारद होऊ शकत नाही हो. म्हणले का? नारद नारम ददाती नारदाहा, ज्याला नारदाची भेट झाली ते देवाची भेट घालूनच देतात. माझ्या आईनं म्हटलं होतं की ज्याला एकदा देवर्षी नारद भेटले त्याला देव भेटला. ज्या अर्थी तुम्ही मला घरी पाठवताय त्या अर्थी तुम्ही नारद नाही, कोणीतरी बहुरूपी आहे. नारदाच्या डोळ्याला धारा लागल्या. नारद म्हणले बाळा मीच नारद आहे रे. म्हणले महाराज घरी कसं पाठवता? बाळा मी तुझी परीक्षा पाहत होतो. काय करू? मधुवनात जा, यमुना महाराणीचं स्नान कर, अश्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली बैस, तुला एक मंत्र देतो त्या मंत्राचं भजन कर. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमो नंदनंदनाय. वासुदेवाय नमो नंदनंदनाय. वासुदेवाय नमो नंदनंदनाय. वासुदेवाय नमो नंदनंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंदनंदनाय नमो वासुदेवाय. नंदनंदनाय नमो वासुदेवाय. वासुदेवाय नमो नंदनंदनाय. वासुदेवाय नमो श्रीकृष्णाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्यावर रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की नमः पार्वते पतये हर हर महादेव. मातुलेश्वर भगवान. भगवान की जय. नारदानं पूर्ण परीक्षा घेतली. प्रपंच असो परमार्थ असो देव कसोटी घेतो. कसोटी जीवनची. बसले 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 बसले. पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी नियम केला 3 दिवसातून एक बोर खायचं. 3 दिवस काहीच खायचं नाही. 3 दिवस झाले की एक बोर खायचं.
एक महिना गेला. दुसऱ्या महिन्यात 6 दिवसातून झाडपाला खायचा. दुसरा महिना संपला. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसातून पाणी प्यायचं. चौथ्या महिन्यात श्वासावरती नियंत्रण मिळवलं. महाराज आपल्या मालिकेत एक अभंग आहे, कोंडून कोंडून धरिणीचे देहभाव पूजिन. ध्रुवाने श्वास रोखला. जे लोक प्राणायाम करतात त्यांना श्वास रोखता येतो. रामदेव बाबा श्वास रोखतात. योगात बी ज्याला ते माहिती आहे, नाही तर मग हृदयाचे ठोके कमी जास्त पडतात. बरं ते चांगल्या माणसाकडे बसून सद्गुरूकडूनच जे ज्ञान घ्यायचं असतं. योग वाटतो ते इतका सोपा नाही आहे. सद्गुरू जोग महाराजांनी योग केला होता, ठोके कमी पडायला लागले होते. गंगागिरी महाराज सरला बेट म्हणून ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी 6व्यात म्हणा, योगाची या वाटा जे निघाले सोबता, योगाच्या वाटेनं जे गेले तया दुःखची. महाराज म्हणतात त्याच्या वाटेला दुःख झालं. लोखंडाचे चेने बोचरिया पडती खाणे. लोखंडाचे चेने बोचऱ्या माणसाला खावे इतकं कठीण आहे ते. यांनी साधना केली, श्वास रोखला, सगळ्यांचा प्राणवायू रोखला गेला, ऑक्सिजन कमी पडला. सगळ्या देवता परमात्म्याकडे गेले. परमात्मा मधुवनामध्ये आले. ध्रुव शांत बसलेले होते. भगवंतानं ध्रुवाकडे पाहिलं. देव मनातल्या मनात मंद मंद मुस्कान भागवतकार वर्णन करतात. देवानं त्या बाळाकडे पाहिलं. देव हसायला लागले की आतापर्यंत माझे बरेच भक्त झाले, पण इतका नन्हासा, इतका नाजूक, इतका लहान, इतक्या कमी वयात माझा हा पहिला भक्त आहे. हे मेरा नन्हासा मेरा भक्त आहे. एवढ्या कमी वयात माझी प्राप्ती कोण केली नाही. 5 वर्षाचं लेकरू आहे, ध्यानाला बसलेलं आहे, माझं ध्यान करताय. देव बराच वेळ उभे राहिले. ध्रुवाने काही डोळे उघडले नाही. भगवंतानं आपला वेदमयी शंख ध्रुवाच्या गालाला लावला. देवाच्यात शंख आहे ना, शंख चक्र गदा आणि पद्म 4 वस्तू, त्यातला शंख देवानं ध्रुवाच्या गालाला लावला. गालाला लावला. ध्रुवाने डोळे उघडले आणि समोर पाहिलं. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी. हो योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. पाहता पाहता मनान पुरे धनी. पाहता पाहता मनान पुरे धनी. देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला संदेहन माझे निवडपण. योगिया दुर्लभ. योग्यांना दुर्लभ आहे. योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी. तो तू आम्हापासी मागे पुढे. देव उभा. समोर भगवंताचा चतुर्भुज रूप पाहिलं. सगुण चतुर्भुज रुपडे म्हटलं. रुपडे ना, रुपडे. देवाचं रूप पाहिलं. ध्रुव देवाकडे फक्त टकटके लावून पाहत राहिले. नियम असा आहे, ज्याला देवाचं खरं रूप दिसलं त्याला पुन्हा संसारात परत येण्याची इच्छा नाही होत. आतापर्यंत ज्यांना ज्यांना देव भेटला दिसला ते पुन्हा संसारात आलेच नाही. आपण दरवर्षी पंढरपूरला जातो. देवाचे उपकार आहेत आपल्यावर की देव आपल्याला त्याचं खरं रूप दाखवत नाही. ज्या वारीला तुम्हाला त्याने ओरिजिनल रूप दाखवलं ना, मातोरी न मग मला वाद. प्रमाण देऊ. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. खाली काहीच उरत नाही. देव पाहावया गेलो. तेथे देवची होणी ठेलो. जो देव पाहायला जातो तो खाली उरत नाही, तो देव बनून जातो. पण अडचण एका गोष्टीची आहे. एक पत्थर एक बार मंदिर जाता है भगवान बन जाता है. एक पत्थर एक बार मंदिर जाता है वो भगवान बन जाता है. इंसान रोज मंदिर में जाता है फिर भी पत्थर का पत्थर ही रहता है. एक दगड एकदा मंदिरात जातो देव बनतो. माणूस सकाळ संध्याकाळ देवळात जातो तरी दगडाचा देव बनला हो, पण माणसात बदल होत नाही. हे दुर्दैव आहे. देवानं ध्रुवाला
डोक्यावरती वरदहस्त ठेवला आणि ध्रुवाच्या तोंडून एक श्लोक बाहेर पडला. योंत प्रविश्यमाचमिमां प्रसुप्तां संजीवत्यकर्दर्शक्तिदर्शनम् अन्नांशस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय. हा वाक् सिद्धी मंत्र आहे. कोणता? वाक् सिद्धी. हा मंत्र फार श्रेष्ठ मंत्र आहे. भागवतातल्या 4th स्कंदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. ध्रुवाच्या तोंडून निघालेला श्लोक येतो. देवानं विचारलं काय पाहिजे बाळा? त्या न सुचल्यामुळे ध्रुव म्हटले, देवा बापाच्या मांडीवर बसलो, बापाने ढकलून दिलं रे, अशा जागी बसो की कोणीच खाली ढकलणार नाही. देव म्हणले तथास्तु. देव अदृश्य झाले. ध्रुव घराकडे निघाले. ध्रुवाचे वडील ध्रुवासाठी अंबारीचा हत्ती घेऊन आले. काय कारण आहे हो? जो बाप मांडीवर बसू द्यायला तयार नव्हता तो अंबारीचा हत्ती घेऊन आला. ज्या माईनं त्याला जंगलात पाठवलं ती माय पंचारती घेऊन आली. सावत्र माय, सख्खी माय दोघं माता पंचारत्या घेऊन आल्या. काय कारण होतं? ज्याचा सखा हरी त्यावर विश्व कृपा करे. ज्याच्या मुखात भगवंताचं नामचिंतन आहे, नामस्मरण आहे, परमार्थ आहे. अशा काही गाड्या आहेत की इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत की ज्यांचे आमच्या आयुष्यात आमच्याकडून घेतल्याही जाणार नाही, पण त्यांच्या घरी गेले की त्या लोकांचा आग्रह असतो, महाराज एकदा बसा ना आमच्या गाडीत. ती किंमत आमची नाही, फक्त आमच्या तोंडात त्याचं नाव आहे म्हणून किंमत आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सावत्राई आली, सख्खी आई, दोघी माता आलेल्या आहे. ध्रुव गेले, सावत्र मायेच्या पायावर डोकं टेकवलं. रडायला लागले ते. म्हणले मी लय वाईट वागली रे तुझ्याशी. तो म्हणला असू दे, नाही वाईट वागली म्हणूनच देव भेटला. तू जर तशी वागली नसती तर आज देव भेटलाच नसता. काही रडली नाही शेवटी. 14 वर्षानंतर भगवान राम परत आले तर काही स्वतःला एका महालात बंद करून घेतलं. सगळं अयोध्या सजलेली, काही बाहेर येत नाही. देवांना आल्याबरोबर विचारलं, माता काही कुठे आहे? देव आधी कैकेयीला भेटायला गेले. दरवाजा उघडला, काही अंधारात बसली होती. भगवंताने विचारलं, आई? काही रडायला लागली. धावत आली, हात जोडले, म्हणजे रामा मला माफ कर बाळा, माझ्यामुळे तुला 14 वर्ष वनवास भेटला. भगवंतानं सांगितलं, नाही आई, तुझ्यामुळे आज माझं जीवन उजळलेलं आहे. जेव्हा तू वनवासात पाठवलं तेव्हा मी फक्त राम होतो आणि 14 वर्षानंतर परत आलो तर मर्यादा पुरुषोत्तम राम बनून आलो. तुझ्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम बनलेलं आहे. तुझे उपकार आहेत माझ्यावर. जननी ऐसा पुत जने भक्त दाता या शूर, नाही तो बिचारी बांझ भली न गवाय अपना नूर. आईनं लेकराला संस्कारित बनवलं पाहिजे, हा धर्मशास्त्राचा हट्ट आहे तुमच्याकडून. जिजाबाईंनी ते काम पुरेपूर केलं. आऊसाहेबांनी ते काम पूर्ण केलं. मला सांगा, स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांची का जिजाबाई साहेबांची? स्वराज्याचं स्वप्न कोणी पाहिलं? महाराजांनी पाहिलं की आई साहेबांनी पाहिलं? महाराजांचा काही संबंध नाही. महाराजांना माहिती नव्हतं. स्वराज्याची संकल्पना जिजाबाई साहेबांनी रचली आणि ते संस्कार गर्भावर घातले तेव्हा महाराज जन्माला आलेत. जिजाऊ जर नसत्या तर महाराज जन्माला आलेच नसते. लोक आता म्हणतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं त्या भानगडीत पडू नका. तुम्ही जर आले लोक तुम्हाला प्रचाराला घेऊन जातील महाराज. तुम्ही रायगडावरतीच भरे आहेत. प्रत्येकाला वाटतं महाराज जन्माला आले पाहिजे. शिवाजी महाराज आजही जन्माला येतील, माथुरीत बी येतील. शिवाजी महाराज माथुरीत सुद्धा जन्माला येतील, फक्त जिजाबाई सापडली पाहिजे. तुम्ही जिजाऊ व्हा, महाराज आजही जन्माला येतील. आजची अवस्था अशी आहे. महाराजांची गरज आहे आज. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला
दिवा पाहिजे अंधार पार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की अंधार झालाय आता. रांझ्याच्या पाटलानं बलात्कार केला. शिवाजी महाराजांचं वय 14 वर्षाचं होतं तेव्हा. रामजी खोडे नावाचा एक ग्रस्त इतिहासात त्याच्या मुलीवर अत्याचार झाले. त्याने 14 वर्षाच्या शिवबांना सांगितलं की राजा मला न्याय पाहिजे. राजांनी यसाजीला पाठवलं. यसाजी जा रांझ्याला. रांझ नावाचं गाव आहे मावळात. रांझाचा पाटील होता बाबाजी भिकाजी गुजर त्याचं नाव. येसाजी गेले म्हणले पाटील लाल महालातून बोलावा आलाय. कोणाचा म्हणले राजांचा. म्हणले कोण राजा. अरे म्हणलं गावचा पाटील आहे तमाशातला नव. जाऊन सांग राजाला गावचा पाटील आहे. येसाजी परत आले. राजे पाटील मगरूर येत नाही. म्हणले मग कमरेची तलवार शोभेला होती येसाजी. 40 ढालाईत घेऊन जा. 40 सैन्य गेले. पाटलाच्या मुसक्या आवडल्यात. लाल महालात उभं केलं. सगळे पुरावे तपासले. सगळी शहानिशा झाली. सगळे पुरावे विरोधात पडले आणि महाराजांनी सांगितलं याचा चौरंगा करा. चौरंगा म्हणजे याचे हातपाय तोडून टाका. तोंडाला काळं लावा. गाढवावर बसवा. त्याला परत रांझ्याला पाठवा. वयाच्या 14व्या वर्षी केलेली शिक्षा आहे महाराजांनी. ही शिक्षा जर महाराष्ट्रात भारतात बलात्काऱ्यांना लागू केली असती कोपर्डीचं प्रकरण घडलं नसतं. दिल्लीचं निर्भया प्रकरण झालं नसतं. हैदराबादची डॉक्टर मेली नसती. आणि आता नुकतं एक प्रकरण मालेगाव तालुक्यात घडलेलं आहे. 3.5 वर्षाची चिमुरडी. हे प्रकरण झालेच नसते. म्हणून अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा. म्हणून महाराजांची गरज आहे आम्हाला. कष्ट केलेत माझ्या राजाने कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटून कारे कष्ट केलेत माझ्या राजाने कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटून कारे जाती जातीत वाटून कारे. जाती जातीत वाटून कारे स्वराज्य दिले माझ्या राजाने स्वराज्य दिले माझ्या राजाने जाती जातीत वाटून कारे जाती जातीत वाटून कारे कष्ट केलेत माझ्या राजाने कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटून कारे जाती जातीत वाटून कारे जाती जातीत वाटून वा महाराज पवन महाराज. कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटून स्वराज्य दिले माझ्या राजाने.
संविधान निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं होतं, जेव्हा भारताची घटना मसुदा तयार झाला, त्यांना विचारलं की डॉक्टर, तुम्ही जी भारताची घटना निर्माण केली, तुम्हाला खूप कष्ट झाले असतील, खूप प्रयत्न पुरले असतील. त्यांनी सांगितलं हो, पण म्हणले मला एकदम सोपं गेलं. कशामुळे? माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा मसुदा तयार होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रत्येक पत्राच्या आधी, जसं आपण कोणी स्त्री लिहितं, कोणी श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहितं, कोणी श्रीकृष्ण लिहितं, कोणी जय हरी लिहितं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रत्येक पत्राच्या वरती जय शिवराय लिहायचे. माझ्या समोर महाराजांचं स्वराज्य होतं. जिजाऊन महाराजांना घडवलं. तुम्ही तुमच्या लेकरांना घडवा. पुढे प्रियव्रत नावाच्या राजाची कथा आहे. ते ध्रुवाचे काका, त्यांना 7 मुलं झाले. अग्निद्र, इदमजिन्न 7 मुलं झाले. नंतर प्रॉपर्टी करता मुलं वाढतील म्हणून बापानं त्याचे 7 भाग केले. त्याला 7 द्वीप म्हणतात. जंपद्वीप, लक्षद्वीप, शाल्मलद्वीप, क्रौंचद्वीप, पुष्करद्वीप. द्वीप म्हणजे खंड. आशिया, आफ्रिका, अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, हे जे खंड आहेत ते द्वीप बनवले. मग अग्निद्र नावाचा राजा, त्याचा मुलगा नाभी, नाभीच्या पोटी ऋषभदेव, ऋषभदेवाच्या पोटी भरत जन्माला आलेत. भरत राजा झाले. भरताच्या लक्षात आलं राज्यांती नरक आहे, शेवटी हे मातीला जाणार आहे. भरतानं संसाराचा त्याग केला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते जियाला. त्यांनी त्या ठिकाणी त्याचा त्याग केला. राजपाट, राजचिन्ह, राजभोगांचा त्याग केला. आणि भरत गंडकी नदीच्या काठी जाऊन बसले, तपश्चर्या केली. एक दिवशी गरोदर हरिण त्यांनी पाहिली. पोटाचा गर्भ पाण्यात पडला. भरत धावत गेले. भरतानं ते पाडस उचललं आणि भरताला वाटलं बरं झालं मी होतो म्हणून हे वाचलं. बऱ्याच माणसांच्या मनात हा भ्रम आहे की मी आहे म्हणून सगळं व्यवस्थित आहे. बरेच लोक म्हणतात महाराज मी गेल्यावर मागच्यांचं कसं होईल? त्याला म्हणत तू निघ, मागचे तेल लावून चपात्या खातील. आपण गेल्यानंतर आपल्या मागे काहीच फरक पडत नाही. या भ्रमातून आधी बाहेर या. किती दिवस आठवतात बरं लोक तुम्हाला? इतकं सांगा मला, मग आपण पुढे जाऊ. आपल्याला वाटतं ना बायको, मुलं, नातलग, भाऊबंद, नाही हो लय मानतात मला, महाराज माझ्याशिवाय पान हलणार नाही घरातलं. मला ती चिंता आहे महाराज मी गेल्यानंतर कसं होणार आहे. आणि तुम्ही गेल्यानंतर ते किती दिवस आठवण करतात तेवढं सांगा. जास्त तीव्रता सुरुवातीचे 3 दिवस असतात. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. मग हळूहळू नॉर्मल होत चालतं. 10 दिवसानंतर बरंच नॉर्मल होतं. उत्तर कार्यानंतर तर बरंचसं नॉर्मल झालेलं असतं, कारण बुंदी झालेली असते. 16वं श्राद्ध घातलं की जवळजवळ 20 पडल्यासारखंच असतं. दर महिन्याला मग एक टप्पा असतो, श्राद्ध घालायचं असतं. आणि प्रथम पुण्यस्मरण झालं, तुम्ही मी आपण सगळे आपल्यानंतर हीच अवस्था राहणार आहे. मलाही वाटतं माझ्या घरातलं काय जेवलं होता बाबा, घरी गेल्यानंतर लगेच पटकन बाहेर येणं, बॅग घेणं. महाराज लय रात्र झाली, लय दुरून आले, माथुरून आले नाहीत, का उशीर 3:30 वाजले, कथा केली. हे कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पाकिट येत आहे तोपर्यंत. ज्या दिवशी पाकिट बंद झालं, मला कोरोनातला अनुभव आहे ना महाराज 2 वर्षाचा. रियालिटी ती वस्तुस्थिती ती. आधी या भ्रमातून बाहेर निघा की माझ्यामुळे काही अडत नाही, आपल्यामुळे काहीच नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसच पडले. रामकृष्ण आले गेले जग थांबलं नाही. इंदिरा गांधी गेली जग थांबलं नाही. राजीव गांधी गेले जग थांबलं नाही. मनमोहन सिंग गेले जग थांबलं नाही. अटलजी आले गेले जग थांबलं नाही. देश थांबला नाही. बाबा आहे, देश चालणार आहे, जग चालणार आहे, घर चालणार आहे, कुटुंब चालणार आहे, काही फरक पडत नाही. भरताला वाटलं मी होतो म्हणून हे वाचलं. भरताने त्या पाळसाला आणलं, त्याला कोवळी पालवी खाऊ वाटली, त्याला स्नान घातलं, त्याला पाणी पाजलं, त्याला इतका लढा लागला भरताला की शेवटी भरताला हरणाच्या पाळसाच्या पोटी जन्माला लावलं. जड भरत राजा
हरणी गर्भ गेला जड भरत राजा हरणी गर्भ गे ओ जड भरत राजा हरणी गर्भ गेला जड भरत राजा हरणी गर्भ गे ओ जड भरत राजा हरणी गर्भ गेला 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 घाला तो घातला वासनेने घाला तो घातला वासनेने घाला तो घातला वासनेने घाला तो घातला वासनेने जड भरत राजा हरणी गर्भ गेला जड भरत राजा हरणी गर्भ गे हो जड भरत राजा हरणी गर्भ गेला जड भरत राजा हरणी गर्भ गेला एकदा टाळ्या वाजवर आमच्या महाराष्ट्रात जड भरत राजाच डोळ्यासमोर आला उन आँखों का हंसना भी क्या जिन आँखों में आंसू नहीं जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने जन्म घेणे लागे वासनेच्या संगे अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम भगवान गीतेत 8व्या अध्यायात अर्जुनाला सांगतात जड भरत राजा हरणाच्या गर्भी गेला वासना शेवटी जन्म वासनेवरती ठरलेला आहे म्हणून प्रयत्न करा शेवटच्या वेळेस आपली मती स्थिर पाहिजे बुद्धी जागेवरती पाहिजे आणि आपली जबान त्या ठिकाणी बोलती पाहिजे की मरताना देवात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार आहे म्हणून आतापासून प्रयत्न करा की आपली मरताना आपली बुद्धी स्थिर पाहिजे चढायला नको काही लोकांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि मरायच्या टायमाला पांढरा रसा मागितला काही लोकांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि कोरोनामध्ये शेवटी सफेद लिंबू खायला मागितले अख्खा परमार्थ वाया गेला भरत हरणाच्या पोटी गेले हरणातून मुक्त झाले कौशिक नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी गेलेले मौन धारण केलं गत जन्माची स्मृती होती कोणाशीच बोलायचं नाही मौन धारण केलं बोलायचं नाही 12 वर्षात झाले मौंजी बंधन केलं गायत्रीचा मंत्र बापाने शिकवला त्यांनी म्हटलाच नाही त्याला वाटलं आता गायत्रीचा मंत्र शिकवतील पुढे लग्नाचे मंत्र शिकवतील मग वास्तुशांतीचे मंत्र शिकवतील नंतर मग ऐका सत्यनारायण भानगडीतच भरायचं नाही मला कर्मकांड शिकायचं नाही मला काही शिकायचं नाही मला या संसाराच्या भानगडीत पडायचं नाही भाऊ म्हणले अरे याला गायत्रीचा मंत्र येत नाही याला घरात ठेवण्याचा अर्थ नाही हुसकावायला घराच्या बाहेर
भावांनी त्याला हुसकवून दिलं, जंगलात पाठवलं, शेत राखायला पाठवलं. याच्या डोळ्यासमोर चिमण्याने दाणे खाल्ले. राम जी की चिड़िया राम जी का खेत, राम जी की चिड़िया राम जी का खेत, खाओ ने चिड़िया भर भर पेट, खाओ ने चिड़िया भर भर पेट, राम जी की चिड़िया राम जी का खेत. हो राम जी की चिड़िया राम जी का खेत, खाओ ने चिड़िया भर भर पेट. राम जी की चिड़िया राम जी का खेत, राम जी का खेत, राम जी की चिड़िया राम जी का खेत, खाओ ने चिड़िया भर भर पेट. राम जी की चिड़िया राम जी का खेत, खाओ ने चिड़िया भर भर पेट. राम जी की चिड़िया राम जी का खेत. खाने वाला राम, खिलाने वाला राम, तो रोकने का क्या काम. याने पक्षी हाकलले नाही, सगळ्यांनी दाणे टिपून खाल्ले. भाऊ म्हणले जड आहे, त्याचं नाव पडलं जड भरत. जड आहे, जड. तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याचं नाव पडलं जड भरत. जड भरत जंगलात फटकायचे. एका डाकूला मुलबाळ नव्हतं, त्याने नवस केला, मला मुलबाळ झाला तर नरबली दिन. कर्मधर्म संयोगाने त्या ठिकाणी त्याला मुलगा झाला. 350 वर्ष अगोदर तुकोबारायांना माहिती होतं कलियुगात काय घडणार आहे. तुकोबारायांनी आम्हाला शुद्ध परमार्थ गाथ्यात सांगितला. एक ध्यानात ठेवा, तुम्हाला जर परमार्थच करायचा असेल तर फक्त ज्ञानेश्वरीन गाथ्याचा संग करा. अख्ख्या परमार्थाचं सार ज्ञानेश्वरी ते गाथ्यात आहेत, नाद भागवतात. तुकोबारायांनी 350 वर्ष अगोदर सांगितलं, नवसे कन्या पुत्र होती. तुकोबाराय गाथ्यात म्हणतात नवसाने मुलं होत नाही. हे तुकोबारायांनी 350 वर्ष अगोदर सांगितलं, तरी 2026 मध्ये लोक बळी पडतायत. याला म्हणावं काय. 350 वर्ष अगोदर सांगितलं, 2026 मध्ये बळी पडतायत तुम्ही. आम्हाला शुद्ध परमार्थच कळाला नाही. गाथ्याचा संग करा माय बापू. काही नाही, काही नाही, काही नाही, काही करायची गरज नाही. ज्ञानेश्वरीचा संग करा. शुद्ध परमार्थ ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितलं. मुलगा झाला त्याला, चला नरबली द्यायचा आहे. त्याच्या साथीदारांना सांगितलं, म्हणलं एक चांगला धट्टा कट्टा पाहून ना बली द्यायचा आहे आपल्याला. बली जुनी परंपरा आहे बरं, बली द्यायची. आपल्या धर्मात बली म्हणतात देवीला जे काय असेल नवसतो. जड भरतच सापडला. आणलं, स्नान घातलं, रक्तवर्णाच्या लाल कन्हेराच्या फुलांच्या माळा घातल्या आणि त्याला देवीच्या समोर उभं केलं. देवीच्या समोर उभं केलं ना, आता त्याला मारणार, त्या मूर्तीतून देवी प्रकट झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला गुणी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी. त्रिविध तापाचे करावया झाडणे, विविध तापाची करावया झाडणी. भक्ताला गुणी पावसी निर्वाणी, भक्ताला की तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आंबेचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. हळू 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 या हळू 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 या. द्वैत सारुनी माळ निघालीन, द्वैत सारुनी माळ निघालीन,
हाती बोधाचा झेंडा मी घेईन हाती बोधाचा झेंडा मी घेईन बेदरहित वारीसी जाईन वेदरहित वारीस जाईन जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र करुण पोटी मागेन ज्ञानपुत्रा करोनी पोटी मागे ज्ञानपुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा कठीण सद्भाव अंतरिका मित्रा दंभ सासरा सांडीन कुपात्रा तपसासरा साधीन कुपात्रा आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करे माझ्यावरी जागवे तोरात सारे आई कृपा करी माझ्यावरी जागवे तोरात सारे आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला उदो 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 गड्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ हातात परडे तुला गावडी वाजावी तो संबळ दगदग त्या ज्वाळेतून आणि तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारे आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये अग सौख्य भरेला माणिक मोठी मंडप आकाशाचा हात जोडून करुणा भागतो उद्धार कर नावाचा उदो 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 अधर्म निर्दाळून धर्म ते माझला अधर्म निर्दाळून धर्म आई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा दैती ते माझला आज अम्मावरे संकट बारे अम्मावरे संकट बारे दावत ये लवकरी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळा गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये पल्ल्याड आईचा डोंगर माथ्याला देवीचं मंदिर घालू जागर डोंगर माथ्याला घालू जागर डोंगर माथ्याला हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवी दार
चंद्र निघाला पुनवेचा अंबाबाईचा छबिना निघाला बघारे भगव्या झेंड्याचा अंबाबाईचा छबिना निघाला बघारे भगव्या झेंड्याचा अंबाबाईच्या जबे निघाला बघारे भोग्या झेंड्याचा अंबाबाईच्या जबे निघाला बघारे भगव्या झेंड्याचा गर्दी झाली 32 राड्याला चंद्र निघाला पुनवेचा गर्दी झाली 32 राड्याला चंद्र निघाला पुनवेचा अंबाबाईचा छबिना निघाला बघारे भगव्या झेंड्याचा अंबाबाईचा छबिना निघाला बघारे भगव्या झेंड्याचा आई भवानी थोर जाणूनी तुझ म्या उपासिले हो आई भवानी थोर जाणूनी तुझ म्याऊ पासिले हो गोळा पांगळा करून आपल्या जवळी बैसविला हो लोडा पांगळा करून आपल्या जवळे बैसला हो हाती देऊन परडी तिने मज भिकेसी लावले उदो असतुचे फिरे गरगरा फिरे भूतवावर तू मज व्यर्थसी न वाटला फुलवरा बांधिला तुझं म्या फुलवरा फुलवरा बांधिला तुझं म्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझं म्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझं म्या फुलवरा बांधिला जगदंबा माता की जय आई जगदंबा प्रकट झाले कार्यकर्ते देवीचे भक्त देवीचे गोंधळीत मागे उभे सगळे आई जगदंबा प्रकट झाली त्या डाकूच्या हातातलं शस्त्र घेऊन तिने डाकूचंच मस्तक उडवलं विरक्त देही आहेत जड भरत जंगलात भटकायचे रहुगण नावाचा राजा पालखीत बसून कपिल मुनींकडे चालला होता पालखीचा भोई थकला भरताच्या खांद्यावर पालखी दिली त्यांनी जो उपदेश केला त्याला भवाटकीचं वर्णन म्हणतात भागवतात भवाटकीचं वर्णन भागवतकारांनी सांगितलं पुढची कथा गोड आहे पवित्र आहे पावन आहे मंगलमय ती कथा पाहू तोपर्यंत आपली बरोबर या ठिकाणी वेळ होते आणि आपण त्या ठिकाणी थांबू जा तुम्ही एक भजन घेऊ सुंदर असं भजन होईल देवाचं चिंतन होईल आणि पुढची जी कथा आली पवित्र पावन मंगलमय पुढे अजामिळाची कथा आली नरकाचं वर्णन आलं 28 प्रकारचे नरक भागवतकार भागवतात सांगतात तामिश्र अंध तामिश्र रौरव महारौरव कुंभिपाक कालसूत्रपण असिपत्रमन दंतशुक अवट निरोधन पर्यावर्तन सूचिमुख 28 प्रकारचे नरक भागवतात आहे कोणतं पाप केलं की कोणता नरक येतो याचं वर्णन आहे रवरव नावाचा एक नरक आहे तेवढा एक सांगतो बाकी ते 27 सांगत नाही वेळ नाही आपल्याकडे रवरव नावाच्या नरकात कोण पडतं जो खोटी जबानी देतो त्याला रवरव नावाच्या नरकात पडावं लागतं कोणत्याही बाबतीत जो खोटी जबानी देतो त्यांना रवरव नावाच्या नरकात पडावं लागतं धर्मशास्त्रकार सांगतात पापाची भीती तुम्हाला घालणार नाही तुम्ही सगळे पुण्यवान आहेत पुण्यवान होते म्हणूनच मंडपात येऊन बसलेले देवाची कथा कीर्तन भागवत रामायण परमार्थ निवृत्तीनाथांची वारी पंढरपूर एकादशी रामवारी ह्या गोष्टी पुण्याशिवाय जीवनात घडत नाही कथेच्या मंडपात तुम्ही येऊन बसल्यानंतर तुम्ही जरी मोबाईल जरी पाहत असले तरी पुण्यच असतं बरं त्याला पूर्ण 2 तास जरी तुम्ही मोबाईल पाहिला कथेत तरी पुण्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही एका वेळेस एकच काम होतं बरं मग तुम्ही म्हणा महाराज तुम्ही तर मधून मधून मोबाईलकडे ध्यान देतो जे भजन त्या ठिकाणी लागतात जे काही भजन पाठ राहत नाही ते गुगल बाबाला विचारावे लागतात सगळा रेडीमेड कार्यक्रम झाला आपला काय म्हणतात राईस प्लेट कार्यक्रम
इंदुरीकरच्या भाषेत राईस प्लेट. बोल ना काय साप निघला का? साप आहे पहा बरं काय अहो बेडूक आहे. काय कमाल आहे बा तुमची. शाबास टाळ्या वाजवा बरं एकदा माझ्या मायेसाठी. काय नाव आहे? सीताबाई. वा वा वा. सीताबाई जिजाबाई आहे. अरे वा वा वा. मी तेच विचार करतो हाय बा एक जिजाबाई हाय आपल्या कार्यक्रमात. वा वा. मला माझ्या बाकीच्या बहिणींना सांगू इच्छितो झाशीची राणी इंग्रजांना घाबरली तुम्ही बेंडुकाला घाबरल्या. जालियांवाला बाग देखो जहां चली थी गोलियां. लेनवाला बाग देखो जहाँ चली थी गोलियां. ये मत पूछो किसने यहाँ खेली खून की होलियां. ये मत पूछो कहाँ खेली खून की होलियां. एक तरफ बंदूकें दंदन एक तरफ सी टोलियां. मरने वाले बोल रहे थे इनकलाब की बोलियां. वंदे मातरम वंदे मातरम. इनकलाब इनकलाब जिंदाबाद. जहाँ लगा दी थी बहनों ने बाजी अपने जान की. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या त्या गीतातलं शेवटचं चरण असं आहे. जालियांवाला बाग ये देखो जहां चली थी गोलियां. ये मत पूछो किसने यहाँ खेली खून की होलियां. एक तरफ बंदूकें दंदन एक तरफ थी टोलियां. मरने वाले बोल रहे थे इनकलाब की बोलियां. तुमचा विषय आला म्हणून सांगतो. जहां लगा दी थी बहनों ने बाजी अपने जान की. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. जालियनवाला बाग हत्याकांड 1919. तिथे एक विहीर आहे. मी तर काही गेलो नाही अजून अमृतसरला पण बाकीची मंडळी गेलेली. आपल्याकडे काही पैसा नाही त्याच्यामुळे काही जाता आलं नाही आजपर्यंत. बाकीची मंडळी जाऊन आली अमृतसरला जालियांवाला बाग हत्याकांड. ती विहीर तिथे लोकांनी जीव वाचवण्याकरता विहिरीत एकानं उडी मारली. अख्खी विहीर खचाखच भरली होती. लहान लहान लेकरांच्या मस्तकात गोळ्या घातल्या होत्या जनरल डायर यांनी. शेवटी जनरल डायर याला मारण्यात आलं. त्याचा सूड घेण्यात आला. तुमचा अधिकार सांगत होतो. चला पुढे. नरकाचं वर्णन आलं. पापाचं नरकाचं वर्णन आलं. नरकाची भीती आपल्याला नाही. आपण पुण्यवान आहोत. भगवंताचं चिंतन करीत आहोत. किती पाप असलं त्या पापाला जाळण्याचं सामर्थ्य भगवत नामचिंतनात आहे. मग त्याला पुरावा देताना अजामिळाची कथा सांगितली. अजामिळ हा ब्राह्मण होता. समिधा आणायला गेला पण एक वाईट स्त्री पाहिली. सुंदर होती. याने हट्ट धरला तू माझी पत्नी हो. तिने होकार दिला. वाईट स्त्री देहविक्रय करणारी स्त्री तिला घेऊन आला. तिच्यासोबत संसार थाटला. परस्त्रीला धनप्रिय असतं. तिने सांगितलं पूजन कर्मकांड पूजा सगळं बंद. पैसा. शेवटी पैसा त्या ठिकाणी कमवण्यासाठी चोरी करायचा. चोरी करता करता दरोडे घालायचा. दरोडे करता करता दरोडेखोर बनला. पाप झालं. मुलं झालेत. 9 मुलं झाले. 10व्यांदा बायको गरोदर होते. पण मागच्या जन्माची पुण्यही होती. आपल्याला वाटतं की महाराज रामवारीला आम्ही दर रामवारीला जातो.
जातो म्हणजे इतकं सोपं नाही ते. तुमची हजारो जन्माची पुण्य आहे तेव्हा रामवारी आहे. महाराज आम्ही निवृत्तीनाथांच्या वारीला त्र्यंबक पासून पंढरपूर पर्यंत जातो बरं, पूर्ण वारी करतो. इतकं सोपं नाही ते, लाखो जन्माची पुण्य आहे ते. त्या वाटेनं तुम्ही एक दिवस जरी चाललात तरी पुण्याशिवाय तो एक दिवस भेटत नाही. एक तास जरी चाललात तरी पुण्याशिवाय तो तास भेटत नाही. पुण्याशिवाय ते पावलं तिकडे चालतच नाही. आणि मातुरीकर भाग्यवान आहेत, निवृत्तीनाथांच्या रथाला तुमचे बैल होते मागच्या वर्षी. पुण्याशिवाय नाही ते. त्या बैलांना मी पाहिलं, मला हेवा वाटायचा त्या बैलांचा. मी म्हटलं निवृत्तीनाथ दादांना की दादा पुढच्या जन्मात बैल बनव, पण तो तुझ्या रथाचा बनव. कुत्रा बनव पण तुझ्या मंदिराच्या पायरीजवळ थांबेल असा कुत्रा बनव. रेडा बनव रेडा, पण तो रेडा ज्ञानोबारायांनी ज्याने वेद बोलवला तो रेडा बनव. दगड बनव पण नेवाशाला जो दगड आहे तो दगड बनव. वीड बनव पण विठ्ठल विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. 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 पाहताच होती अंग आज सर्व संत. पाहताच होती दंग आज सर्व संत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. कुठली ती होती माती कोण तो कुंभार. कुठली ती होती माती कोण तो कुंभार. घडविता उभा राही पहा विश्वंभर. घडविता उभा आहे पहा विश्वंभर. घडविता उभा राही पहा विश्वंभर. घडविता उभा आहे पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. झाली भाग्यवंत. कुठली ती होती माती. लाडशीची होती, निळवंडीची होती का गंगापूरची होती. कुठली ती होती माती कोण तो कुंभार. कोण होत. दाजे होते का. मी ते भजन म्हणून सोपांगा का त्यांच्याकडे बोट दाखवत. हा कुंभार होता म्हणजे. कुठली ती होती माती कोण तो कुंभार. घडविता उभार आहे. वीट बनव पण जिच्यावर पांडुरंग उभा राहिला ती वीट बनव. लांबताय बरं थोडस आज. भाऊ ओव्हर टाइम होतोय. मुकरदमला विचारावं लागतं. नाही वेळ भरून काढायची. कथा जर कमी सांगितल्या तर सांगणाराला पाप लागतं बरं. सांगणाऱ्याने कंजूसपणा केला की 2 फटके जास्त खाणं पडतात.
मुक्ताबाई दणके देईन ना शेवटी माझा बी तर ऑडिट होणार आहे ना तिथे. यम माझ्या मागे ईडी लावीन ना तेव्हावरती चौकशी होईल की नाही. थोडस लांब द्या. चालेल ना मॅ. तुम्ही तरी जेवले. मला त्याची उभी दिली नाही भाऊने म्हणे उडा सुरू करा म्हणे ते टाइम झाला उरका. तुझे द्वारी वसे ऐसे करे तुझ्या द्वारी वसे असे करे. बर अजामिळ दुराचारी पापी होता. 9 मुलं झाली 10वी पत्नी गरोदर आहे. दरोडा घालायला गेलेला आहे. काही संत काही ऋषी काही महाराज त्याच्या घरी आले. बायको होती घरी. म्हणले ताई तुझ्या घरी मुक्कामाची जेवणाची व्यवस्था होईल का. ती म्हणले महाराज माझा नवरा दरोडेखोर आहे. मी एक वाईट स्त्री आहे. तुम्ही साधू आहात. माझ्या हातचं कसं देतो मला. ठीक आहे. तर ती आली तिने पाय धरले. म्हणले महाराज ठीक आहे माझ्या हातचं चालणार नाही पण मी तुम्हाला कोरडा शिदा देते. कोरड्या शिदाला दोष नाही लागत. तुम्ही तो घेऊन जा. कोरडा शिदा घेतला. स्वयंपाक बनवला. भजन सुरू झालं. रात्री 3 वाजता दरोडेखोर तो अजय मिळाला. त्याने पाहिलं आपल्या दारी भजन. तो म्हणलं ऐ कोणी बोलवलं तुम्हाला. अरे काय आहे की नाही. हा पहाटे 5 वाजता काकड्या करते तुम्ही. लोकांना गुलाबी झोप असते तुम्ही त्रास देत. पोरांच्या परीक्षा चालू आहे 10वी 12वीच्या. तुम्हाला काही काम नाही. रात्री 11 वाजेपर्यंत तुमचे वरचे भोंगे चालू असतात. खवडला बो अजय मिळ. कोण दरोडेखोर खवडला. दरोडेखोराला कस काय सण होईल. त्याने कुऱ्हाडच उगारली. अरे म्हटलं तुम्हाला बोलवलं कोणी. जे मागचे शिष्य होते महाराजांच्या ते म्हणले महाराज घ्या आता. त्याच्या बायकोला जाग आली. ती बाहेर म्हणले काय झालं. म्हणले यांना कोणी बोललो. ती म्हणलं मी बोलवलं. तो म्हणलं तू बोलवलं. म्हणले हो. म्हणले मग राहू दे 2-4 दिवस. आला का तुमच्या ध्यानात. हा सांगू का पूर्ण नाही ना. चालू पुढे. हा जो दरोडेखोराला सगळे लोक घाबरायचे तो सुद्धा घाबरायचा. त्या महाराजांनी गपचीप राहायला पाहिजे होतं ना. ते महाराज म्हणे अरे अजामिळ तुझ्या घरी जेवण केलं पण पात्राला दक्षिणा नाही लावली रे. तो म्हणे महाराज तुम्हाला लुटलं नाही हीच दक्षिणा समजा. अरे म्हणले मी दरोडेखोर. महाराज म्हणले मी तुला देतो. मुलाचं नाव नारायण ठेव तुला मुलगा होईल. मुलगा नारायण झाला. मुलगा जन्माला आला त्याचं नाव नारायण ठेवलं. पण लहान मुलात जीव जास्त असतो की नाही. ऐकलंय आपण आता काही रिपीट करत नाही. ते वेळ बी होतोय आपला. लहान मुलात जास्त जीव असतो मायबापांचा. पण मी असा दुर्दैवी आहे की माझ्यातच जीव नाही माझ्या बापाचा. बापाला पटलं ते. बापा बरोबर आहे की नाही आहे. सगळ्यांना मातुरीत ठेवलं. मला उचकून दिलं घराच्या बाहेर. म्हणले तुला देवाला सोडलंय म्हणे. काल म्हणे मला तुला देवाला सोडलंय. तू पंढरपूर आळंदी मुक्ताबाई निवृत्तीनाथांच्या वाऱ्या एक तर पाहिजे म्हणे घरात. तेव्हा तर वडील होते मला. आज वडील नाहीत. वडील गेले 2 वर्ष झाले. पण मला तेव्हाही वडिलकीच्या नात्यांनी ज्यांनी योग्य सल्ला दिला. जिथे चुकलो असेल तिथे कान धरला. हे तर नाही विसरू शकत ना मी. आमची आई आज नाहीये. त्या गेल्या. माझं दुर्दैव होतं की मला त्यांचं पुण्यस्मरण करता आलं नाही. आम्ही प्रयत्न केले का सीताराम भाऊ. हो आम्ही खूप प्रयत्न केले पण नाही जमलं. पण या दोघांनी खूप जीव लावला आहे मला. आणि मुळात या घरापासून सुरुवात आहे माझी. मी रमेश सूर्यवंशी आलेत का. आज नाही आले वाटतं. पहिल्यांदा मी मातुरीत आलो रमेश सूर्यवंशी यांच्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाला. दुनू भाऊ आणि त्या दोघांनी मला संपर्क साधला होता. तेव्हा आमचं ते कुंकवावाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या. ते जोरात पिकअपलं होतं. 12 फुल वर्षाव यांनी ते शोधून तेव्हा बोलवलं होतं. आणि तेव्हापासून जे मातुरीत ऋणानुबंध निर्माण झाले प्रत्येकाशी. कधी अडचण आली किती रात्री फोन केला. सारंग भाऊने कधी नाही म्हटलं नाही. नंदू आप्पाने कधी नाही म्हटलं नाही.
काल अडचण होती गाडीची. संदीप नाना म्हणे इंडीवर घेऊन जा. म्हटलं न्यायला हरकत नाही, पण तिला खायला जास्त लागतं. एकदा लातूरला नेली होती मी, ती मला बी हाऊस करून घ्यायची होती. गाडीचा असाच प्रॉब्लेम आला. आंबीला कार्यक्रम होता तेव्हा गाडीचं, तेव्हा काहीतरी क्लच प्लेट गेली होती. नाना म्हणजे तुम्ही इंडिवर घेऊन जा महाराज, काय हरकत नाही. मलाही मोठं मोठं वाटे इंडिवरमध्ये बाबा आला बा, लोक बी आपल्याकडे पाहतील. नेली इंडिवर. तनू आहे का बसलेला? तनू तो होता माझ्यासोबत. प्रतीक बी होता. जेवायला वाढलो त्यांनी आम्हाला. म्हणे महाराज भजी घेणार का? म्हटलं हो, मला भजी आवडते. आणि आली भजी. काय होती भजी? बादलीत पिठलं होतं. घ्या म्हणे बाबा भजी. म्हटलं ही भजी? अरे म्हटलं यांना तळलं नाही का तुम्ही? बिना तळायचीच भजी आणली. मला वाटलं मायला बी सर पडला असेल. म्हटली भजी भजी, म्हणे हीच भजी. भागाभागातली परिस्थिती असते. तिकडे पिठल्याला भजी म्हणतात. 5 वर्षात आमदार बदलतो, 5 वर्षात सत्ता बदलते, 5 वर्षात सरकार बदलतं, 5 वर्षात सगळं बदलतं. 15 वर्षापासून मातुरीवाले प्रेम करत आहे. हे काही सोपं नाही ना. हे प्रेमाशिवाय नाही, हे जिव्हाळ्याशिवाय नाही. मखमलाबाद असेल, मातुरी असेल. एक जण मला म्हणे महाराज तुम्हाला आधार कार्ड इथलं काढून देतो म्हणे. म्हटलं आधार कार्ड नाही, सरपंचाला सांगा घरकुलात नंबर लावा आपला. हे प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे. असो. नाव नारायण ठेवलं. मुलगा लहान, त्याच्यात जीव नारायण नारायण नारायण. यमदूत घ्यायला आले. भीती वाटली, त्याने हाक मारली नारायण. त्याला वाटलं मला हाका मारतोय. त्याने पार्श्यात पाठवले. यमदूत उचकावले. यमराजाने तक्रार केली, कैफियत मांडली की देवा वशिलेबाजी आहे. म्हणले काय? अहो पापी होता तो. म्हणले मग तुम्ही त्याला खुशाल वैकुंठात नेलं. भगवंतानं सांगितलं यमराज जरी पापी होता तरी त्याने मरताना माझं नाव घेतलं. अजामिळ पाप राशी, अजामिळ पाप राशी, तोही नेला वैकुंठासे, तोही नेला वैकुंठासे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना. अजामिळाचा उद्धार झाला. मुलाचं नाव नारायण ठेवलं म्हणून मुलांचे नाव चांगले ठेवा. जुन्या काळातले नावं पहा. तुकाराम, आत्माराम, सखाराम, सीताराम, चैत्राम, शामराव, ज्ञानेश्वर, सोपान, निवृत्ती. महिलांचे द्रौपदाबाई. काय नाव होतं? लोकांनी अपभरूनच केला धुरपदाबाई. द्रौपदा होतं, द्रुपदा केलं कोणी. रविवारचं जुनं नाव आहे आदित्यवार. काय नाव आहे? आदित्यवार. त्याचा अपभ्रम झाला इतवार. गुरुवारचं नाव आहे बृहस्पतिवार. काय? बृहस्पतिवार. त्याचा तुम्ही केला बस्तरवार. बस्तर नाही होते, बृहस्पतिवार आहे ते. सगळं अपभ्रम झालं. असो. अजामिळाचा उद्धार झाला. पुढे भक्त प्रल्हादाची कथा येते. प्रल्हादासाठी भगवान खांबातून प्रकट झाले होते. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष मारला, तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. मला वरमराई अमरत्वाचं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणले नाही देत आहेत बाबा. दुसरं माग. म्हणले मग याच्यापासून मरू नको, त्याच्यापासून मरू नको, इथे मरू नको, तिथे मरू नको, याच्याने मरू नको, त्याच्याने मरू नको, शस्त्रांनी नको, अस्त्रांनी नको, सजीव नको, निर्जीव नको, आकाशात नको, जमिनीवर नको, घरात नको, अंगणात नको, दिवसा नको, रात्री नको, सजीव नको, निर्जीव नको, आणि 12 महिन्यापैकी कोणताच महिना नको. देव म्हणले तथा असो. याला वाटलं मी मरणार नाही. पण त्याचा 4थ्या क्रमांकाचा मुलगा प्रल्हाद भगवत भक्त निघाला. आईचे गर्भसंस्कार, गर्भाची आवडी, मातेचा डोहाळा. जे गर्भाची आवड असते ती मातेला डोहाळे लागतात. प्रल्हादावरती आईचे संस्कार होते.
नारदाच्या आश्रमात होते. गर्भावर पवित्र संस्कार होते. नारायण नारायण जप करायचे. बापाला त्याच्या संतापाला चीड आली की मी देवाचा विरोधक, मी देवाचा वैरी, मी देवाचा शत्रू आणि हा देवाचं नाव घेतो. म्हणून बापाने प्रल्हादाला दैत्यांच्या शाळेत टाकलं. प्रल्हाद शाळेत गेले. प्रल्हाद येत आहे. प्रल्हाद शाळेत गेले. सगळ्या विद्यार्थ्यांना जमा केलं आणि प्रल्हादाने भजन सुरू केलं. नारायण भज मन नारायण 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 भज मन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजन सुरू आहे. हिरण्यकश्यपूला भंग करो. आले घेऊन येदी नाव ईश्वराचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. आणि रुबाबा त्या राजासारखा. वा, एकदा टाळ्या वाजवा बरं राजासाठी. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेतलं. बेटा, इतने दिनों में गुरुजी से जो कोई अच्छी शिक्षा तूने प्राप्त की होगी उसमें से कोई अच्छी सी बात सुनाओ. बापाला कौतुक असतं की लेकराचं. बाळा आज काय शिकवलं शाळेमध्ये? जॉनी जॉनी. यस पप्पा. रेन रेन गो अगेन. लेकर बी कन्फ्यूज होता. आम्हाला शाळेमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेत शिकलोय आम्ही. जिप मराठी शाळा मराठी माझी शाळा मराठी ग. 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 जसे लेकर आले माय धरती या पोटी ग. जसे लेकर आले माय धरती या मोठी ग. पण आम्ही जी शाळा शिकलो त्याच्यात आनंद होता. वा, गुरुजी मारायचे, घरी आलं की बापाही मारायचा, पण आनंद होता. तुम्ही लेकरांना मारू बी देत नाही. गुरुजी मुलाला मारायचं नाही बरं का. मग गुरुजी म्हणता, अहो तो तुम्हाला म्हातारपणात मारेल. मग जिल्हा परिषद मराठी शाळा. बापाला कौतुक आहे ना. बोल बेटा, शाळेत काय शिकवलं आज गुरुजींनी? आम्हाला आमचे सर शिकवायचे ये रे ये रे पावसा. कारण गुरुजी सांगायचे की अरे आपला कृषीप्रधान देश आहे. ये रे रे पावसा, पण कथेत नको येऊ. घेशे ना ऐकून नाही तर माझं उद्या.
आम्हाला सांगायचे की भारताला पावसाची गरज आहे शेती करता, पण आता इंग्लिश मीडियमची मॅडम म्हणते रेन रेन गो अगे. जा म्हणले काही येऊ नको. हिरण्यकश्यपूने विचारलं की प्रल्हाद काय सांगितलं काय बेटा, शिकवलं काय? त्यांनी सांगितलं बाबा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्यम आत्मनिवेदनम. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. 9 प्रकारची भक्ती भगवान विष्णूची. विष्णूचं नाव घेतलं ना हिरण्यकश्यप चिडला, संतापला. अरे म्हणले जा याला अंधाऱ्या कोठडीत टाका. महिनाभर अंधाऱ्या कोठडीत ठेवला. माता लक्ष्मीने जीव घातलं. 11 प्रयोग केले. उकडत्या तेलात टाकलं, सर्प सोडले हत्तीच्या पायाखाली, कडेवरतून कडेलोट केला. जाको राके साय्या मार सके ना. शेवटी चिडला आणि विचारलं बता तेरा नारायण काय? यहाँ वहाँ जहाँ तहा मत पूछो कहाँ का. कणकण में विठ्ठल जडी स्थळी भरला हरिता ठाव. म्हणले या खांबात तुझा देव आहे? म्हणले हो. मग खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. नरसिंह भगवान की जय. भगवान नरसिंह आहेत आहे इकडे. चाल द्या कुस्ती. बसून घ्या बसून घ्या. इकडे इकडे शाबास. नरसिंह भगवान की जय. भगवान नरसिंह प्रकट झाले आणि जेवढ्या जेवढ्या मागण्या मागितल्या होत्या. बसा महाराज. इतक्या जोरात मारलो. एकदा टाळ्या वाजवा लेकरासाठी. फार सुंदर अप्रतिम झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान श्रीमंत निवृत्तीनाथ दादा माझी माय मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करतो. आज मारुती रायाचा जन्मदिवस आहे. बजरंग बलीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि थांबतो. आज पावसामुळे